सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा इथं लक्ष्मण हाकेंविरोधामध्ये मराठा समाज आक्रमक झालाय। हाके गावामध्ये आल्यास काही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे। त्यामुळे अंजनगाव खेलोबा इथलं प्रकरण हे पुन्हा एकदा वेगळ्या वळणावरती येऊन ठेपलंय। सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा इथं महापुरुषांच्या पुतळ्यावरून दोन समाजामध्ये तणाव निर्माण झालाय। गावातील खेलोबा मंदिर परिसरामध्ये पुतळा उभारण्यावरून दोन समाज आमने-सामने आले। या वादामध्ये लक्ष्मण हाकेंनीही उडी घेतली। त्यांनी थेट अंजनगाव गावामध्ये येण्याचा इशारा दिला। त्यांना दुसऱ्या समाजाने विरोध केला। मात्र पोलीस बंदोबस्तामध्ये लक्ष्मण हाके गावामध्ये दाखल झाले। अंजनगाव खेलोबा इथल्या जागेसाठी आंदोलन करण्यावरती हाके हे ठाम आहेत। तर दरम्यान आज प्रशासनाने एका समाजाशी बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, पण ही बैठक निष्फळ ठरल्याची माहिती आहे। देवस्थानचे मुख्य पुजारी आणि लक्ष्मण हाकेंसह इतरांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। त्यामुळे प्रशासनासमोरच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार कालपासून दिल्ली दौऱ्यावरती आहेत। पण त्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत दिसले नाहीत। पटेल सोबत का नाहीत असा प्रश्न पत्रकारांनी सुनेत्रा पवारांना विचारला, तेव्हा त्यांनी तुम्हालाच माहिती असेल ते केव्हा येतात आणि केव्हा जातात असं उत्तर दिलं। त्यानंतर सुनेत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेलांच्या दिल्लीतील निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली। यांच्यासोबत पार्थ आणि जय पवार देखील हजर होते। तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांची संसदेमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भेट घेतली। बारामती पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून 6 एप्रिलला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे। तर सुनेत्रा पवार निवडून याव्या यासाठी आम्ही देखील काम करू असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांनी म्हटलंय। ही पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं युगेंद्र पवारांनी स्पष्ट केलंय। निवडणूक लढवायचा अधिकार हा लोकशाहीमध्ये सगळ्यांचा आहे, पण आमची सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्या बारामतीकरांची इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि तीच खरी श्रद्धांजली ही दादांना असेल। आम्ही सगळे तिथं वहिनींसाठी तिथं काम करू, त्यांना निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि 100% तेच निवडून येणार आहेत ह्याची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये सभापतीची निवड बिनविरोध झाली आहे। ठाकरेंच्या सेनेच्या कृष्णा डोणगावकरांची अखेरच्या क्षणी माघार आहे। निवडणूक लढण्यासाठी अर्ज त्यांनी घेतलेला होता, पण त्यांनी तो अर्ज भरलाच नाही। दरम्यान निवडणुकीमध्ये भाग घेऊ नका असा व्हीप ठाकरे सेनेनं काढलेला होता। मात्र डोणगावकर व्हीप मोडण्यावरती ठाम होते, पण अखेरच्या क्षणी त्यांनी माघार घेतली आहे। यानंतर त्यांनी अंबादास दानवेंवरती टीका केली आहे। दानवेंनी देखील याला प्रत्युत्तर दिलंय। बघा, आम्ही तिथून ठाण्याची बैठक झाल्यानंतर आम्ही कर्जतला गेलो। कर्जतला महेंद्र थोरवे यांचा फार्म हाऊस आहे, तिथं अंबादास दानवे आले, तिथं काही बैठका झाल्या आणि तिथून आम्हाला गोव्याला जायचं। कोणासोबत झाल्या? काही वरिष्ठ मंडळी, एकनाथ शिंदे हो, त्यांच्या पक्षाच्या। बरं, आणि मग काय ठरलं? सगळ्यांनी एकत्रित राहायचं, 9 जणांनी। हां, आणि दोन्ही शिवसेने एकत्र यायचं, एकत्रित राहायचं। कर्जतला सगळे सदस्य होते, तिथे गेले होते। तो कोणाचा फार्म हाऊस मला काय माहिती, फार्म हाऊस नाही, हॉटेल होतं ते कोणाचं मला माहिती नाही, पण मी तिथे गेलो होतो। हे सगळे सदस्य होते, यांनीच मला बोलवलं होतं, तिथं मी गेलो होतो। ठाण्याला तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक कधीच नाही, कधीच नाही। ती बैठक अर्थपूर्ण होती अशा पद्धतीचा आरोप कृष्णा पाटील डोणगावकर। आता कृष्णा पाटलाचे मागचंच 8 दिवसापूर्वीचा व्हिडिओ तुम्हीच काढा। आता मी काही कोणाच्या सदस्यावर उत्तर मला देण्यात काही इंटरेस्ट नाही आहे। कृष्णा पाटीलच काय काय बोललेले, मागच्या तेच बोला की अंबादास दानवेचं काही नव्हतं, हा मला सत्य सवय। तुम्ही कृष्णा पाटलाचं फक्त तुम्हीच चेक करा, मी काही त्याला उत्तर नाही देत बसणार। मंत्रालय प्रवेशासाठी लागणाऱ्या डीजी ॲपची 10,000 कार्ड गायब झाल्याचं समोर आलंय। मंत्रालयामध्ये आलेल्यांनी कार्ड परतच केली नसल्याची माहिती आहे। त्यामुळे कार्ड परत करा असं आवाहन कंत्राटदार कंपनीनं अभ्यागतांना केलंय। जुनं कार्ड दिलं तरच यापुढे मंत्रालयामध्ये प्रवेश दिला जाणार आहे। अभ्यागत कोणत्या विभागामध्ये आले ते तपासून संपर्क साधणं हे सुरू आहे। यापुढे मंत्रालयाच्या मुख्य द्वारावरती रिकव्हरी बॉक्समध्ये कार्ड टाकणं हे सक्तीचं करण्यात येणार आहे। विधानभवन बोगस पास प्रकरणामध्ये आणखी 2 आरोपींचा सहभाग असल्याचं समोर आलंय। मंत्री आकाश पुणकर यांच्या कार्यालयामधून बोगस पास दिल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे।
तर फुंडकर यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी यासाठी पैसे घेतल्याचं उघड झालंय. या प्रकरणी आता दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून एकाला अटकही करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या बॉक्सिंगमध्ये आता सत्ताधारी महायुतीच्या 2 नेत्यांमध्ये वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळत आहे. खरी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन कोणाची यावरून भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यामध्ये जुंपल्याचं चित्र आहे. आपल्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन अस्तित्वात असताना देखील राहुल शेवाळ्यांच्या अध्यक्षतेखालील कायदा गुंडाळून नवी बोगस फेडरेशन स्थापन करण्यामध्ये आल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. या घडामोडीमध्ये कोर्टाच्या नियमांची पायमल्ली झाल्याचं, आम्ही कारवाईची मागणी करणार आहोत असा इशारा दरेकरांनी दिला. तर दरम्यान BFIनं आम्हाला मान्यता दिली असल्याचं वक्तव्य हे राहुल शेवाळ्यांनी केलंय. त्याच्यामुळे मला वाटतं का पूर्णपणे बोगस दुसरं फेडरेशन ते स्थापन झालेलं आहे. बोगस प्रकारे अध्यक्षाची नियुक्ती आहे, ज्याला कुठलाही कायदेशीर आधार नाही. कंटेम ऑफ कोर्ट झालंय, कारण कोर्टाच्या आदेशाने निवडणूक झाले. कोर्टामध्ये याचिका विरोधकांची प्रलंबित आहे. अशा वेळेला अशा प्रकारचं कृत्य करणं हा त्या ठिकाणी कोर्टाचा सुद्धा अवमान आहे. आणि या संदर्भात त्या फोरमवर आम्ही त्या ठिकाणी कारवाईची मागणी करणार आहोत आणि संबंधितांवर त्या ठिकाणी योग्य कारवाई संदर्भात सांगणार आहोत. बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने आम्हाला ॲफिलिएशन दिलेलं आहे, त्यामुळे अधिकृतरित्या आता आम्हीच आहोत. आणि जी काही त्यांची तक्रार असेल तर त्यांनी धर्मादाय आयुक्त किंवा इतर ज्या ठिकाणी आहे प्लॅटफॉर्मवर त्यांनी मांडावी. पण आता अधिकृतरित्या आम्हाला ॲफिलिएशन मिळाल्यामुळे मुलांवर कुठेही अन्याय होऊ नये, बॉक्सरला चांगला न्याय मिळावा. या राजकारणामुळेच बॉक्सरवर खूप ठिकाणी अन्याय होतो. त्यांना जे काही प्लॅटफॉर्म पाहिजे ते प्लॅटफॉर्म मिळत नव्हतं, म्हणून आम्ही सर्वांनी पुढाकार घेतला. त्यांनी मला त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले की बॉक्सिंगचा संबंध काय माझा, तर त्यांना माहीत नाही माझा मुलगा बॉक्सर आहे. माझ्या मुलाचे कोचच इथे बाजूला बसलेले आहेत. खासदार असल्यापासून माझा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातल्या बॉक्सिंगशी संबंध आहे, त्यामुळे बॉक्सिंगबद्दल त्यांनी मला सांगू नये. नाट्यमय घडामोडींनंतर परभणी जिल्हा परिषदेच्या 4 सभापतींची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपनं शिवसेनेला 1 सभापती पद देऊन नाराजी दूर केली आहे. सभापती पदांची निवड प्रक्रिया ही सुरू झाल्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्यात. 2 सभापती पद बिनविरोध झालेत. मात्र 2 सभापती पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र त्यानंतर शिवसेनेची नाराजी दूर करण्यात आली. परभणी जिल्हा परिषदेमध्ये महिला राज्य आहे, त्यामुळे आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करू अशी ग्वाही पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे. तर नाराजी दूर झाली असून आम्ही सर्व एकत्र काम करणार असल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार आहे. SIT आणि शिर्डी पोलिसांची पथकं ही 2 दिवसांपासून फरार कल्पना खरातच्या मागावरती आहेत. कल्पना खरातचा मोबाईल देखील नॉट रिचेबल असल्यामुळे शोध घेण्यामध्ये अडचणी येत आहेत. तर शिर्डी पोलिसांकडून कल्पना खरात विरोधामध्ये लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. शिर्डीमध्ये बंधू अशोक खरातसह पत्नीवरती शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल आहे. तर या प्रकरणामध्ये पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असल्याची प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. पोलीस योग्य पद्धतीने तपास करता आहे आणि सर्व बाजूने तपास करत आहे. पोलिसांकडे ज्या ज्या माहिती येत आहेत त्याच्या आधारावर पोलीस काम करत आहेत. अजून काही कुणाकडे ॲडिशनल माहिती असेल तर ते पोलिसाला दिली, अजून तपासाला चांगली चालना मिळेल. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः खरात प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी कुठली बारीकी सोडू नका, कुठेही त्या ठिकाणी कुठेही काही हे राहू नये याची काळजी घ्या. अशोक खरात प्रकरणी सुरू असलेल्या तपासामध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यानुसार नाशिक, पुणे, अहिल्यानगर या 3 महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अशोक खरातनं विविध मालमत्तांची मोठी खरेदी केली आहे. अशोक खरातनं 4 वर्षांमध्ये 70 कोटींची बेनामी मालमत्ता जमवल्याचं SIT तपासामध्ये उघड झालंय. विशेष म्हणजे खरातनं हे सगळे व्यवहार रोख पैशांमध्ये केले. बंधू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय. खरातनं अनेकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरून कारभार केलाय. काही पतसंस्थांमध्ये तो अनेक खात्यांचा नॉमिनी असल्याचा संशय आहे. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार खरात स्वतःच हाताळत होता असा संशयही SITला आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय. चांडोली इथल्या शिवदत्त आश्रमातील बोंधू बाबा नवनाथ गवळीवरती महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आलेत.
दोष निवारणाच्या नावाखाली शरीर संबंधाची मागणी करत विनयभंग केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. तर याबाबत राजगुरुनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र तक्रारीनंतर संबंधित भोंदूबाबा मोकाट फिरत असल्यामुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त होतोय. भीतीपोटी अशी तक्रार नोंदवली नव्हती, पण नंतर धाडस करून पीडितेनं पोलिसांकडे धाव घेतल्याचं समोर आलंय. मला असं वाटतं की कोणत्याही महिलेवर जो प्रकार माझ्या बाबतीत झाला तो व्हावा नाही, म्हणून याच्यावर न्यायालयीन कारवाई झालीच पाहिजे. याचं हे आश्रम चांडवली येथे आहे, शिवदत्त आश्रम म्हणून. ह्याला सगळे मामा मामा म्हणून बोलतात आणि याचे गोंधुगिरीचे प्रकार अजूनही चालू आहेत. बायकांची वारी उठवतो आणि बायकांना वशमध्ये करून घेतो आणि त्यांच्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करतो. हा याचे गुंड पाठवतो, माझ्या मिस्टरांना धमकवतो. आम्ही कुठेही रस्त्याने गेलो तर ह्याचा आम्हाला त्रास आहे, याची माणसं आम्हाला येऊन धमकावतात. त्यामुळे ह्याची कारवाई झालीच पाहिजे. सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागातील नागरिकांना कला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजन खेळाचा आनंद घेता यावा यासाठी पाटण तालुक्यातील मरळी इथं कोयना दौलत डोंगरी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्र विकास पर्यटन महामंडळाच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. हा महोत्सव 2 एप्रिल ते 6 एप्रिल असा 5 दिवसांचा असणार आहे. दुर्गम भागामधून लोकांनी याचा आनंद घ्यावा असं आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलंय. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात डोंगरी महोत्सव हा उत्साहात संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतं. याचं उद्घाटन देखील मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागातील कला, संस्कृती आणि खेळांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी यावर्षी डोंगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. सलग 2 वर्ष या डोंगरी महोत्सवाचं आयोजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात येतं. 5 दिवसात एकंदरीत जर बघायला गेलं तर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये पोवाडे, भजनी मंडळ, लावणी महोत्सव आणि हिंदी मराठी गीतांचं देखील मोठा ग्रँड फिनाले या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पॅरारायडिंग असतील, बोटिंग असतील, हॉर्स रायडिंग असतील, उंट सवारी असेल, कृषी प्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन यांसारखे अनेक वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. वेगवेगळ्या परभणी या पाटण तालुक्यातील सर्व डोंगर भागातील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी येण्यासाठी ज्या बसेस असतील याची सुविधा देखील पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. या भागामध्ये जे डोंगरी नागरिक आहेत, वस्ती आहेत, त्या ठिकाणच्या लोकांना या ठिकाणी येऊन या उत्सवामध्ये सामील करता यावं, त्यांना याचा आनंद घेता यावा. त्याची परभणी आता या 5 दिवसीय डोंगरी महोत्सव या उत्साहामध्ये आपल्याला पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोरके, एबीपी माझा, सातारा. डोंगरी महोत्सव 2026चा केलेला आहे. त्याच्यानंतर आता बोटिंग स्पॉटचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलं. आता फनफेअर म्हणजे मेला, बग्गी राईड याचं या ठिकाणी उद्घाटन होईल. संध्याकाळी पोवाड्यांचा कार्यक्रम आहे. रोज वेगवेगळे आता काय बघतो कालच्या पावसामुळे फक्त उद्यापासून कृषी पशु पक्षी महिला बचत गटांचं जे प्रदर्शन आहे ते उद्यापासून सुरू होईल. खाद्य जत्रा आहे त्याचं आजच उद्घाटन करतोय आम्ही. बीडमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये संत वामनभाऊ महाराजांच्या पादुकांची दिंडी प्रदक्षिणा पार पडली. म्हसोबाची वाडी गावामध्ये संत वामनभाऊ महाराजांच्या 94व्या नारळी सप्ताहाला सुरुवात झाली आहे. यावेळी महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील महिलांनी डोक्यावरती कलश घेत दिंडीमध्ये सहभाग घेतला. यावेळी म्हसोबाच्या वाडीमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. गुहागर बस आगारामध्ये एका बस चालकाची निवृत्ती अतिशय अनोख्या आणि हृदयस्पर्शी पद्धतीने साजरी केली गेली आहे. चालक उदय जोशी 27 वर्षांची सेवा बजावून निवृत्त झाले. त्यांची संपूर्ण कारकीर्द ही विना अपघात राहिलेली आहे. त्यांच्या रिटायरमेंट वेळी त्यांच्या सख्या भावानं त्यांना थेट खांद्यावरती उचलून घेतलं. दोन्ही भावंडांमध्ये असलेलं हे प्रेम पाहून गुहागर आगारातील अनेकांच्या डोळ्यांच्या कड्या ओलावल्या. पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. जोरदार पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलं होतं, त्यामुळे वाहतुकीवरती देखील याचा परिणाम दिसून आला. काही ठिकाणी गारपीट देखील पाहायला मिळाली. सध्या उन्हाळा असल्यामुळे अवकाळीच्या या तडाख्यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. पुण्यामध्ये अवकाळी पावसामुळे एका महिलेचा मृत्यू झालाय. पुण्यातील सिंहगड रोडच्या मारुती मंदिराजवळ एक झाड कोसळलं होतं. या झाडाखाली 3 जण अडकलेले होते. यातील एका महिलेचा जागीच मृत्यू झालेला असून इतर दोघांना वाचवण्यामध्ये पोलिसांना यश आलंय.
पुण्यातील गंगाधाम चौकामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे एक मोठा होर्डिंग कोसळलाय. सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र काही काळ रस्त्यावरती वाहतूक कोंडीही झालेली होती. नाशिकमध्ये देखील जोरदार पाऊस झालाय. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर रस्त्यावरती पाणी साचलं. दिवसभर उन्हाचा कडाका आणि संध्याकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली. ग्रामीण भागामध्ये देखील अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. तर येवला तालुक्यामध्ये दुपारी अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटीमुळे काढणीला आलेला त्याबरोबरच शेतामध्ये वाळवणीसाठी टाकलेला कांदा हा भिजलेला आहे. याआधी कांद्याच्या कमी बाजारभावामुळे अडचणीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांवरती या पावसामुळे दुहेरी संकट ओढवलंय. तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. नाशिकच्या इगतपुरीमध्ये लग्न समारंभामध्ये पावसाची हजेरी लावत वऱ्हाडी मंडळींची तारंबळ उडवली. यामुळे 2 लग्नांच्या मंगलाष्टका चालू होत्या आणि त्यामध्ये जोरदार आलेल्या पावसामुळे सगळ्यांचाच गोंधळ उडाला. जोरदार झालेल्या पावसामुळे लग्न समारंभाच्या जेवणाचं नियोजन देखील फिसकटलं. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागामध्ये नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे उन्हाळी हंगामातील गहू, कांदा त्याबरोबरच इतर पिकांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. धुळे शहरामध्ये देखील सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे कुमारनगर परिसरामध्ये एका घराचं छत कोसळून एका वाहनाचं प्रचंड नुकसान झालंय. दरम्यान जिल्ह्यामध्ये उद्या आणि परवा देखील पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जोरदार गारपीट झाली तर जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. कोपरगाव, संगमनेर आणि राहुरी तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाली आणि त्यामुळे गहू, कांदा या पिकांसह फळबागांचं देखील मोठं नुकसान झालंय. पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं असून शेतकरी हवालदिल झालाय. जळगाव जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय. जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर आणि धरणगावमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. या अवकाळी पावसामुळे केळी, मका, ज्वारी, बाजरी आणि गहू या पिकांचं नुकसान झालंय. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामध्ये काल संध्याकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावली. तालुक्यातील वासुंदे, वनकुटे, पळशी, खडकवाडी, वानरवाडीसह आजूबाजूच्या परिसरामध्ये पाऊस झालाय. तर अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. अनेक शेतांमध्ये पावसाचं पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळालं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालंय. फळभाज्या, पालेभाज्यांसह कलिंगडाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कलिंगडाची खूप मागणी असते. मात्र काल झालेल्या अवकाळी पावसामुळे कलिंगडाचं मोठं नुकसान झालंय. तळ कोकणात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. कुडाळ तालुक्यातील दुकानवाद परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय. सिंधुदुर्गसाठी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला होता आणि त्यानुसार काही भागामध्ये जोरदार पाऊस झालाय. अवकाळी पावसाचा आंबा, काजूसह इतर पिकांना फटका बसणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील शेतकरी चिंतेमध्ये आहे. नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळीचा पुन्हा तडाखा बसलाय. वादळ वाऱ्याचा आणि गारपिटीमुळे आंब्याला मोठा फटका बसलाय. रात्री आणि पहाटे 3 वाजता झालेल्या वादळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी आंब्याची झाडं ही उन्मळून पडली आहेत. त्याच्यामध्ये जेवढे आंबे आहेत त्या प्रत्येक आंब्याला कालच्या या गारपिटीमुळं असे मार लागलेला आहे. आणि हा मार जो लागलेला आहे त्याच्यामुळं कुठलाही आंबा बघा तुम्ही, तर याचं काय होतं आहे की भविष्यामध्ये हा आंबा काही कामाचा नाही. कारण ज्यावेळेस हा आंबा पिकण्याच्या कंडिशनला येतो त्यावेळेस हा 100% आंबा नासणार आहे. म्हणजे जेवढ्या आंब्याला मार लागला आहे तो प्रत्येक आंबा हा 100% नासणारच आहे. तो काही कामाला येणार नाही. त्यामुळं दिसायलेत आंबे भरपूर, पण याच्यात एकही आंबा आपल्याला कामाला येणार नाही.
अवकाळी पावसामुळे लातूरच्या अहमदनगर तालुक्यातील सताळामध्ये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अचानक आलेल्या पावसामुळे टोमॅटोचं पीक हे पूर्णपणे खराब झालेलं असून बाजारामध्ये देखील कवडीमोल दर मिळतोय. एका शेतकऱ्यानं 1 एकरामध्ये घेतलेली टोमॅटोची बाग ही अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे. लाखो रुपये खर्च करून घेतलेलं पीक एका अवकाळी पावसानं मातीमोल केलंय. शेतामध्ये टोमॅटोचा लाल चिखल तयार झालेला असून खराब झालेला माल हा उकिरड्यावरती फेकण्याची वेळ शेतकऱ्यावरती आली आहे. मार्केटला माझं एकही कॅरेट गेलं नाही आणि नेलेलं कॅरेट माझं डॅमेज माल झाल्यामुळं वापस आणला मी माल आणि 5 रुपये ते 3 रुपये 4 रुपये किलोच्या हिशोबाने भाडं सुद्धा माझं गाडीचं भाडं सुद्धा निघालं नाही. त्याच्यामुळे मी राग काय केलं की वावरातून मी काढून आणि उकंड्यावर रस्त्यावर मी टाकून दिलं. काय करावं लागलं, ह्याचा पर्याय काय करावं लागलं तुम्ही आता सांगा काय करायचे ते काय नाही ते. तर हे पूर्ण जगात म्हणजे सगळ्याची नुकसान झालेली आहे, माझीच म्हणून नाही प्रत्येक शेतकऱ्याची नुकसान झालेली आहे. तर असे ही शासनानं काहीतरी आम्हाला मदत करावी लावावं लागेल. बारामती तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनी बारामतीमधील पणदरे गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या केळी आणि इतर पिकांची पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं असून सरकारनं लवकरात लवकर त्वरित मदत द्यावी अशी मागणी युगेंद्र पवार यांनी केली आहे. तळ कोकणामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलेला असून कुडाळ तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नाचणी, आंबा, काजू या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अवकाळी पाऊस पडला. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवरती अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानंतर माणगाव, म्हसळा, महाड आणि पोलादपूर परिसरामध्ये हलक्या सरी कोसळताना पाहायला मिळाल्या. यामुळे वाहन चालकांची मोठी अडचण झाली. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील गारडी भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली, तर पलूस तालुक्यातील भिरवडी भागामध्ये देखील मुसळधार पाऊस झालाय. सांगली जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोवा राज्यातील 70 भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. काही ठिकाणी झाडं कोसळल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेला आहे. गोवा हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलेला होता, तर राज्यातील इतर भागांमध्ये देखील ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. रत्नागिरी शहरवासियांना यंदा मे महिन्यामध्ये पाण्याची चिंता करण्याचं कारण नाही, कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये मुबलक पाणीपुरवठा असल्याचा रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणी सभापती यांनी सांगितलंय. पाणी सभापती आणि अधिकारी यांनी धरणावरती जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी रत्नागिरीकरांना काळजी करण्याचं कारण नाही असं आश्वासन देखील दिलं. दरवर्षी आपल्याला माहिती आहे की रत्नागिरी नगर परिषद शहरामध्ये आपल्याला 1 दिवस आड एप्रिल आणि मेमध्ये 1 दिवस आड आपल्याला पाणीचं नियोजन करावं लागतं. पण यावर्षी मला वाटत नाही की आपण शहराला आपण 1 दिवस आपण रोज पाणी पुरवठा देऊ शकतो. कारण आज जर आपण शीळ धरणाची जर पाण्याची जर लेवल बघितली तर आज 1.679 घनमीटर पाणी आज एवढं आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि शहराला जे लागणारी रिक्वायरमेंट आहे हे 20 MLT पाणी आपल्याला रोज शहराला लागतं. तर ह्याचं जर कॅल्क्युलेशन आज आपण केलं तर आपण रोज शहराला पाणी पुरवठा करू शकतो. अकोल्यामध्ये पोलीस कोठडीत महिला कैद्याकडे शरीर सुखाची मागणी प्रकरणी निलंबित पोलीस अधिकाऱ्याची कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. ASI राजेश जाधव असं त्याचं नाव आहे. त्याचं पोलीस दलामधून निलंबन करण्यात आलंय. मात्र कारागृह परिसरामध्ये तो मोबाईलवरती बोलताना दिसतोय. पोलीस कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून राजेश जाधव कोणाशी तरी बोलताना दिसतोय. पोलीस कोठडीमध्ये असलेल्या महिलेकडे त्यानं शरीर सुखाची मागणी केलेली होती आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला चांगलंच झापलेलं होतं. तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यामध्ये त्याचे पडसाद उमटल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. वारकरी संप्रदायाची नगरी म्हणून ओळखली जाणारी आळंदी ही सध्या दुहेरी हत्याकांडानं हादरलेली आहे. केळगाव हनुमानवाडी इथल्या ठाकरवाडीमध्ये एका 6 वर्षांच्या चिमुरडीची गळा आवळून तर तिला सांभाळणाऱ्या एकूण 80 वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यामध्ये वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्री अज्ञात इसमानं घरामध्ये शिरून गाढ झोपेमध्ये असलेल्या धनश्रीचा गळा आवळला, तर मंगल शिंदे यांच्या डोक्यावरती गंभीर वार करून दोघांची देखील हत्या केली आहे.
गुरुवारी सकाळी संगीता गवारी या कामावरून घरी परतल्यानंतर हा भीषण प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली की दुहेरी हत्याकांडामागील नेमका उद्देश काय, चोरीच्या उद्देशानं हा हल्ला झाला की काही जुन्या वादामधून, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे आळंदी आणि परिसरामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोर शासन देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. मी नाईटला गेले होते रात्री 8 वाजता. मावशी का दिली पुरीला, म्हणलं मी चालले. मावशी म्हणले जा. नेहमी परमाने गेले कामाला. सकाळी 8 साडेआठला आले तर मावशी केला, आवाज नाही दिला म्हणून मावशीच्या घरी गेलं तर तिथं लॉक होतं. मग इकडं पाहिलं, माझा दरवाजा उघडा होता. मावशी केला तर काय आवाज नाही आला. मग मावशीला हाताला धरून हलवलं. इथं लागलेलं पाहिलं, पुरीला लागलेलं पाहिलं. मी बाहेर जाऊन आरडाओरडा केला. मग माझ्या पुरीला मावशीला धनला कोणीतरी काहीतरी केलं, आणलं मारलंय म्हणला. पाचशे व्हायला महिना रुपयाला त्याला जगायचा अधिकार नाही. मी एवढीची मोठी केली तिला. संगीता शिंदे नावाची 75 वर्षाची महिला एकटी वास्तव्य करते. तर ज्या फिर्यादी आहेत या फिर्यादी हाऊसकीपिंगच्या कामसाठी हॉस्पिटलला काल रात्री 8 वाजता गेलेल्या होत्या आणि त्यांनी जी छोटी मुलगी आहे धनश्री, ही जी संगीता शिंदे नावाची महिला आहे त्यांच्याबरोबर ती त्यांच्या घरामध्ये झोपलेली असताना रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन त्यांच्या डोक्यामध्ये कशाच्या तरी साह्याने मारहाण करून लहान मुलीचा आणि त्या वृद्ध महिलेचा खून केलेला आहे. पोलिसांनी घटनास्थळावर फॉरेन्सिक व्हॅन, आयकार आणि डॉग स्क्वॉड सगळे बोलून आम्ही चौकशी करत आहोत. अजून गुन्ह्याचा मोटिव्ह अजून लक्षात आलेला नाही आहे, परंतु सगळ्या अँगलने त्याबाबत तपास करत आहोत आणि लवकरच त्याविषयी माहिती प्राप्त होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.